Hello students, welcome to the lecture. So this is our lecture number 7. Okay, we have already discussed the empirical formula in the last lecture, and in this lecture we are going to discuss the examples which are based on empirical formula. Okay, so determination of empirical formula. Example number 1 is a compound contains 4.07% hydrogen, 24.27% carbon and 71.65% chlorine by mass. Its molar mass is 98.96 gram. What is its empirical formula? Atomic masses of hydrogen, carbon and chlorine are 1.008, 12.00 and 35.453 U respectively. So already last lecture मध्ये आपण empirical formula कसा फाइंड आउट करायचा याबद्दल थेरॉटिकली बघितलं होतं. तर या लेक्चर मध्ये आपण डायरेक्टली एक एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत की एम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन कसा करायचा. एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजेच काय असतो, एक सिंपल रेशो असतो एलिमेंट्सचा ज्याच्यावरून आपण ॲक्च्युअल कंपाऊंड काय आहे हे सांगू शकत नाही, पण त्याचं बेसिक कॉम्बिनेशन नक्कीच सांगू शकतो. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही क्वांटिटीज दिलेली आहेत. एक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये 4.07% हायड्रोजन आहे, 24.27% कार्बन आहे आणि 71.65% क्लोरीन आहे. असे 3 हायड्रोजन, कार्बन आणि क्लोरीन एलिमेंट्स एका कंपाऊंडमध्ये आहेत आणि त्या कंपाऊंडचं मोलर मास सुद्धा दिलेला आहे 98.96 ग्राम. तर एम्पिरिकल फॉर्म्युला त्या कंपाऊंडचा काय असेल आणि त्यासाठी काही गिवन क्वांटिटीज सुद्धा दिलेले आहेत, ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत ईच एलिमेंटचे. सो वी विल सी वन बाय वन. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं, जर डिटरमिन करायचं असेल एखाद्या कंपाऊंडचा एम्पिरिकल फॉर्म्युला, तर पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल चेक वेदर द सम ऑफ ऑल द पर्सेंटेज इज 100. सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते ते म्हणजे जे काय पर्सेंटेज आपल्याला दिलेलं असेल प्रॉब्लेममध्ये ते ॲड करायचं, त्यांची समेशन करायची आणि ती समेशन 100 येते किंवा नाही हे क्रॉस चेक करायचं. तर आपण जर ॲडिशन केली 4.07 प्लस 24.27 प्लस 71.65, तर या तिन्हीची ॲडिशन होते 99.99 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 100% येतं. तर याचंच मिनिंग काय असतं, जर दिलेल्या पर्सेंटेजची समेशन 100 येत असेल टोटल, तर हेन्स ऑक्सिजन इट नॉट प्रेझेंट, तर त्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनची क्वांटिटी नाही असं आपण कन्सिडर करतो. ओके, सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जे काय पर्सेंटेज दिलेलं असेल त्यांचे समेशन करायचे आणि चेक करायचे आहे ती 100 आहे किंवा नाही आहे. म्हणजे लेस दॅन 100 असते काही वेळा, तर इक्वल टू 100 असेल तर आपण कन्सिडर करणार आहोत की ऑक्सिजन त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट नाही. म्हणजे जो काय एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हायड्रोजन, कार्बन आणि क्लोरीन असे 3च एलिमेंट असणार आहेत. ऑल राईट. नाव फर्स्ट स्टेप म्हणजे स्टेप वाईज आपण बघणार आहोत की डिटरमाइन कसा करायचा हे एम्पिरिकल फॉर्म्युला. त्यासाठी पहिली स्टेप आहे कन्वर्जन ऑफ मास पर्सेंट टू ग्राम्स. आपल्याला मास पर्सेंट दिलेला आहे प्रत्येक एलिमेंटचं, ते आपण सिम्पली ग्राममध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, सपोज 100 ग्राम ऑफ द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज अ स्टार्टिंग मटेरियल. ओके, आपण काय कन्सिडर करायचं आहे, 100 ग्राम कंपाऊंड आपण घेतलेला आहे स्टार्टिंग मटेरियल म्हणून. दस इन दी 100 ग्राम सॅम्पल ऑफ कंपाऊंड, जर आपलं कंपाऊंड 100 ग्राम असेल तर त्यामध्ये तर पर्सेंटेज इथं ऑलरेडी आहेत 4.07%, 24.27% म्हणजेच 100चा इतका भाग. जर 100 ग्राम कंपाऊंड असेल तर त्यामध्ये मग ग्राममध्ये क्वांटिटीज काय निघतील, 4.07 ग्राम हायड्रोजन, 24.27 ग्राम ऑफ कार्बन इज प्रेझेंट अँड 71.65 gram of chlorine is present. So
सिंपल काय केलं आपण, फक्त हे जे काही पर्सेंट आहे ते कन्वर्ट केलं ग्राम क्वांटिटीमध्ये. नंबर्स ॲज इट इजच राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणताही चेंज नाही, फक्त पर्सेंट सिम्बॉल गेलेला आहे आणि त्याच्याऐवजी आपण ग्राम घेतलं. ओके. नाव द स्टेप नंबर 2 इज कन्वर्ट मास इनटू मोल्स ऑफ ईच इलेमेंट. जे काय आपल्याला मास मिळालेलं आहे त्यांचं इन ग्राम्स, त्याला सिम्पली नंबर ऑफ मोल्समध्ये कन्वर्ट करायचं. सो वी हॅव ऑलरेडी नोन द फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. त्या कंपाऊंडचं जे काय टोटल गिवन मास आपल्याला दिलेलं असेल आणि त्या इलेमेंटचं ॲटॉमिक मास. सो फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत. गिवन मास म्हणजे जे काय पर्सेंट आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे 4.07 ग्राम डिवायडेड बाय ॲटॉमिक मास म्हणजे जे काय आपल्याला गिवन क्वांटिटी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे ऑलरेडी 1.008. हे एका हायड्रोजनचं वेट असतं. ओके. सो हे डिवायडेशन केल्यानंतर फायनली आन्सर आपल्याला मिळतं 4.04. सेम वे मोल्स ऑफ कार्बन. कार्बनसाठी 24.27 ग्राम आणि त्याचं वेट आहे 12.01. सो 2.021. आणि याच पद्धतीने आपण क्लोरीनचे सुद्धा नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणार आहोत. गिवन आहे दिलेला मास 71.65 ग्राम आणि क्लोरीनचं ॲक्च्युअल वेट असतं 35.453. सो फायनली वी गेट दी आन्सर ॲज 2.021. म्हणजेच काय, स्टेप 1मध्ये आपण काय केलं, पर्सेंटला ग्राममध्ये कन्वर्ट केलं आणि स्टेप 2मध्ये सिम्पली नंबर ऑफ मोल्स त्याचे फाइंड आउट केले. सो प्रत्येकाच्या नंबर ऑफ मोल्सच्या काही व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, स्टेप 3 इज डिवाइड द व्हॅल्यू ऑफ 10 बाय द स्मॉलेस्ट नंबर. मग या ज्या काही क्वांटिटीज मिळालेल्या आहेत याच्यामधली स्मॉलेस्ट व्हॅल्यू जी असेल त्या व्हॅल्यूने काय करायचं असतं, आपल्याला तीनही व्हॅल्यूजना डिवाइड करायचं असतं आणि त्यावरून एक रेशो फाइंड आउट करायचा असतो. सिम्पली आपण मॅथ्समध्ये जसं बघतो, काही व्हॅल्यूज दिलेल्या असतील आणि त्याचं प्रपोर्शन जर विचारलं आपल्याला रेशो, तर आपण काय करतो, जो काही लहानात लहान नंबर असेल त्याला डिवाइड करायचं आणि जे काय डिवायडेशनचा आन्सर येईल तो त्याचा रेशो असेल. सेम वे इथंही तेच करायचं आहे. तर या तिन्ही व्हॅल्यूजमध्ये आपण बघितलं तर 2.021 ही स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे. या व्हॅल्यूनं डिवाइड करायचं, 4.04ला डिवाइड करायचं, 2.021लाच 2.021ने डिवाइड करायचं आणि इथे पण सेम. आणि त्यानंतर सो एक रेशो आपल्याला मिळणार आहे. तर थर्ड स्टेपनुसार कॅल्क्युलेशन्स. Since 2.021 is the smallest value, the division by it gives the ratio of 2:1:1 for hydrogen as to carbon as to chlorine. Okay. 2.021 हा स्मॉलेस्ट नंबर असल्यामुळे काय करणार आपण, या नंबरने सगळ्या व्हॅल्यूजना जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 2:1:1. ओके. आणि पहिली व्हॅल्यू होती हायड्रोजनसाठीची, सेकंड होती कार्बनसाठीची आणि थर्ड व्हॅल्यू जी होती नंबर ऑफ मोल्सची ती क्लोरीनसाठीची होती. सो हायड्रोजन ॲज टू कार्बन ॲज टू क्लोरीन हा रेशो आपल्याला मिळाला 2:1:1. पण यामध्ये एक नोट आहे, इन केस द रेशोज आर नॉट होल नंबर्स. जे काय डिवायडेशन आपण करणार आहोत नंबर ऑफ मोल्सच्या फायनल व्हॅल्यूज आणि त्याला एका स्मॉलेस्ट व्हॅल्यूनं डिवाइड करायचे, तर बऱ्याच वेळा ती व्हॅल्यू जी असेल ती होल नंबर नसते, म्हणजेच पूर्णांक आपल्याला मिळणार नाही, तिथे अपूर्णांक मिळू शकतो. अशा वेळी काय करायचं आहे, देन दे मे बी कन्वर्टेड इन टू होल नंबर बाय मल्टिप्लाइंग बाय सुटेबल कोएफिशियंट. म्हणजे जी काय व्हॅल्यू आपल्याला मिळालेली असेल त्याला एखाद्या सुटेबल नंबरने मल्टिप्लाय करायचं आणि होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. आणि मग जो काही रेशो येईल त्यानुसार आपण व्हॅल्यूज पुटअप करणार. देन स्टेप नंबर 4 आहे, आपल्याला फायनली एक रेशो मिळालेला आहे जे काही एलिमेंट्स आहेत त्याचा.
त्यावरून आपण कन्क्ल्युजन करणार आहोत स्टेप नंबर 4 मध्ये. राईट द एम्पिरिकल फॉर्म्युला बाय मेन्शनिंग द नंबर्स आफ्टर रायटिंग द सिम्बॉल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. म्हणजे जो काय एम्पिरिकल फॉर्म्युला आहे तो आपण लिहिणार आहोत बाय मेन्शनिंग द नंबर्स आफ्टर रायटिंग द सिम्बॉल्स. म्हणजे हे जे काही सिम्बॉल्स आहेत पर्टिक्युलर हायड्रोजनचा H, कार्बनसाठीचा C, क्लोरीनसाठीचा Cl, त्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यूज पुटअप करणार आहोत आणि एक फॉर्म्युला डिराईव्ह करणार. तर तो फॉर्म्युला कसा असेल? फर्स्ट आता हायड्रोजन आहे. जर आपण कंपॅरिझन केलं या रेशोसोबत तर हायड्रोजन 2 आहेत, कार्बन 1 आहे आणि क्लोरीन 1 आहे. तर त्यानुसार 2 हायड्रोजन्स, 1 कार्बन आणि 1 क्लोरीन म्हणजेच H2CCl. पण ॲक्च्युअली लिहिताना आपण तो CH2Cl असं लिहिणार आहोत. सो हा फॉर्म्युला असेल एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. सो या सगळ्या कॅल्क्युलेशन्स नंतर फायनली आपण एका फॉर्म्युलापर्यंत पोहोचलो आहे आणि तो आहे CH2Cl. म्हणजे जो काय रेशो आपल्याला इथे मिळाला त्याचं फक्त कंपॅरिझन करायचं या इलेमेंट्ससोबत. हायड्रोजन पहिल्यांदा आहे, त्याची क्वांटिटी 2 आहे, त्यामुळे 2 हायड्रोजन आहेत. कार्बन 1 आहे आणि सेम वे क्लोरीन पण 1 आहे. सो CH2Cl हा एम्पिरिकल फॉर्म्युला असेल दिलेल्या कंपाऊंडचा. आपल्याला क्वेश्चनमध्ये ॲक्च्युली फक्त एम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करा असं सांगितलं आहे, पण आपण अजून एक स्टेप त्याच्यामध्ये ॲड करतो आहे, रायटिंग दी मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजेच एम्पिरिकल फॉर्म्युला जर आपल्याकडे असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कसा लिहिणार आहोत? सिम्पली त्यासाठी काय करायचं आहे, फर्स्ट डिटरमाइन एम्पिरिकल फॉर्म्युला मास. जो काय एम्पिरिकल फॉर्म्युला मिळालेला असेल त्याचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे CH2Cl. सो त्याचं मास कॅल्क्युलेशन काय असेल? कार्बनचं वेट आहे 12.01, हायड्रोजनचं असतं 1.008 आणि असे 2 हायड्रोजन आहेत त्यामुळे आपण 2ने मल्टिप्लाय केलं आहे आणि क्लोरीनचं वेट असतं 35.453. सो या टोटल फॉर्म्युलाचं मास म्हणजेच एम्पिरिकल फॉर्म्युला मास ह्या सगळ्यांची समेशन केल्यानंतर 49.48 ग्राम असे एक आन्सर आपल्याला मिळणार आहे. देन डिवाइड द मोलर मास बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. फायनली मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी पहिल्यांदा एम्पिरिकल फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करायचे, देन मोलर मासने त्याला डिवाइड करायचे. ओके, मोलर मास डिवायडेड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. मोलर मास ऑलरेडी आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 98.96. असं टोटल कंपाऊंडचं मोलर मास होतं डिवायडेड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मिळालेला आहे त्याचं मोलर मास निघालं 49.48 ग्राम. सो फायनली वी गेट द रेशो, R means ratio. So this ratio comes out to be 2. And the last step, multiply the empirical formula by R obtained above to get the molecular formula. जो काय एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला मिळालेला असतो त्याला जर या रेशोच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर फायनली आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू R रेशो मल्टिप्लाय बाय एम्पिरिकल फॉर्म्युला. सो आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2, त्याला आपण एम्पिरिकल फॉर्म्युलाने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय CH2Cl गिव्स. कार्बनला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर होईल C2. ऑलरेडी हायड्रोजन इथे 2 आहेत, 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर होईल H4 अँड Cl ऑल्सो 2. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे कंपाऊंडचा तो आहे C2H4Cl2. ऑल राईट. सो अशा पद्धतीने आपण जर काही गिवन कंटेंट आपल्याला दिलेलं असेल म्हणजे पर्सेंटेज दिलेलं असेल इलिमेंट्सचं किंवा त्याचं टोटल मोलर मास दिलेलं असेल, ॲटॉमिक मासेस दिलेले असतील तर या सगळ्या डाटावरून आपण त्या कंपाऊंडचं एम्पिरिकल फॉर्म्युलापर्यंत पोहोचू शकतो आणि शिवाय त्यावरून फायनली जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, ॲक्च्युअल मॉलिक्युलर फॉर्म्युला, तो सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो इझिली.
सो अशा काही स्टेप्स आहेत. टोटल 5 स्टेप्स आपण बघितल्या. पहिल्या स्टेपमध्ये आपण सिम्पली पर्सेंटला ग्राममध्ये कन्वर्ट केलं. सेकंड स्टेपमध्ये आपण काय केलं, नंबर ऑफ मोल्समध्ये कन्वर्ट केलं. देन नंबर ऑफ मोल्सचं रेशोमध्ये कन्वर्जन केलं आणि तो रेशो म्हणजेच काय होता, एम्पिरिकल फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युलाला आपण नंतर पुन्हा एका रेशोने जर मल्टिप्लाय केलं तर फायनली आपल्याला मिळतो तो आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, सो इन दिस वे we can easily determine the empirical formula of any compound. All right. Same way आपण example number 2 पण solve करतोय. A compound with molar mass 159 was found to contain 39.62% copper, 20.13% sulfur. Suggest the molecular formula for the compound, and given data is atomic masses of copper 63, sulfur 32 and oxygen 16. म्हणजे सेम अजून एक आपण एक्झाम्पल बघतोय. असा एक कंपाऊंड आहे ज्याचं मोलर मास आहे 159, ज्याच्यामध्ये आपल्याला इथं ऑलरेडी 2 एलिमेंट्स दिलेले आहेत. एक आहे कॉपर, सेकंड आहे सल्फर. आणि यावरून आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला सजेस्ट करायचा आहे तो काय कंपाऊंड असेल, आणि त्यासाठी काही ॲटॉमिक मासेसच्या व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत. सो ॲज युजल फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपल्या सोल्युशनची, टोटल जे काय पर्सेंटेज आहेत त्यांची समेशन ती 100 येते की नाही हे बघायचं आहे. सो वेदर इट वुड बी 100 ऑर नॉट. कॉपर अँड सल्फरचं जर पर्सेंटेज आपण घेतलं तर 59.75. सो इट इज लेस दॅन 100 आहे. ओके, ही जी काय व्हॅल्यू मिळते ती किती आहे, 100पेक्षा कमी आहे. आणि याचंच मिनिंग काय असणार आहे, हेन्स कंपाऊंड कंटेन्स ऑक्सिजन. जर ही समेशन 100 असेल तर कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन नसतो, बट ही समेशन जर लेस दॅन 100 असेल तर त्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनचा कंटेंट असणार आहे. पण ऑक्सिजन मग किती असेल, सिम्पल आहे. पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन जर काढायचं असेल तर 100मधून आपण या 2 एलिमेंटचे समेशन मायनस करणार अँड वी गेट दी आन्सर ॲज 40.25. म्हणजे 40.25% इतका ऑक्सिजन त्या कंपाऊंडमध्ये असेल, बिकॉज तिन्हीची टोटल असणार आहे ती 100 असेल. सेम मी आपण सगळ्या स्टेप फॉलो करायचे आहेत. फर्स्ट, कन्वर्जन ऑफ मास पर्सेंट इंटू ग्राम्स. म्हणजे जर 100 ग्राम आपलं स्टार्टिंग मटेरियल असेल तर 39.62 ग्राम कॉपर असेल, 20.13 सल्फर आणि उरलेलं 40.25 ग्राम ऑक्सिजन. स्टेप सेकंडमध्ये कन्वर्जन इंटू नंबर ऑफ मोल्स. सेम फॉर्म्युला, गिवन मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. फर्स्ट आपण फाइंड आउट करणार आहोत नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉपर, त्याच्यामध्ये पर्सेंटेज डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. पर्सेंट आहे ते आपण ऑलरेडी ग्राममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 39.62 डिवायडेड बाय 63 हे त्याचं ॲटॉमिक मास आहे. आन्सर मिळतं आपल्याला 0.629. सेम वे नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर काढण्यासाठी सल्फरचे गिवन जी काय क्वांटिटी आहे ग्राममध्ये आपण कन्वर्ट केलेली 20.13 आणि त्याचा ॲटॉमिक मास 32. सो वी गेट दी आन्सर ॲज 0.629. Similarly, number of moles of oxygen 40.25 डिवायडेड बाय 16 हे ॲटॉमिक मास आहे ऑक्सिजनचं. सो याचा आन्सर आपल्याला मिळतं 2.516. सो नंबर ऑफ मोल्सच्या अशा 3 वेगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. सेम थर्ड स्टेप आपण फॉलो करायची आहे, डिवाइड द व्हॅल्यू ऑब्टेन बाय द स्मॉलेस्ट नंबर. या 3 व्हॅल्यूजपैकी 0.69 जी आहे 629 ही व्हॅल्यू स्मॉलेस्ट नंबर आहे. सो त्यांना आपण डिव्हाइड करणार आहोत आणि एक रेशो आपण काढणार आहोत. Since 0.629 is the smallest value, then division by it gives the ratio of 1:1:4 for
copper as to sulfur as to oxygen, because first number of moles कॉपरचे होते, सेकंड सल्फर आणि थर्ड व्हॅल्यू होती ती ऑक्सिजन साठीची होती. सेम वे नोट सेम राहील. इथं सुद्धा जर आपल्याला होल नंबर्स मिळत नसतील तर मल्टिप्लाय करायचं आहे आपण एखाद्या सुटेबल नंबरने आणि त्याला कन्वर्ट करायचं. राईट द एम्पिरिकल फॉर्म्युला बाय मेन्शनिंग द नंबर्स आफ्टर रायटिंग द सिम्बॉल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. म्हणजेच हा रेशो जो आहे कॉपर ॲज टू सल्फर ॲज टू ऑक्सिजन तो आपण ह्या व्हॅल्यूज सोबत कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल कॉपर आहे 1, सेम वे सल्फर सुद्धा एकच आहे, पण ऑक्सिजन 4 आहेत, त्यामुळे CuSO4 इज द एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ गिव्हन कंपाऊंड. तर या रेशोचं आपण सिम्पल काय केलं, फक्त कंपॅरिझन केलं तर आपल्याला एक कंपाऊंड मिळाला ज्याचं एम्पिरिकल फॉर्म्युला आहे CuSO4. अँड फायनली एम्पिरिकल फॉर्म्युलावरून आपल्याला डिटरमाइन करायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर सेम वे फर्स्ट आपण त्या एम्पिरिकल फॉर्म्युलाचं मास डिटरमाइन करणार आहोत. एम्पिरिकल फॉर्म्युला आहे CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट ज्याला आपण म्हणतो. एम्पिरिकल फॉर्म्युला माससाठी आपल्याला ॲटॉमिक मासेसची समेशन करावी लागेल. 63 आहे कॉपरचं ॲटॉमिक मास प्लस सल्फरचं आहे 32 आणि ऑक्सिजन एका ऑक्सिजनचं असतं 16. असे टोटल 4 ऑक्सिजन आहेत. सो 16 मल्टिप्लाय बाय 4 आणि या सगळ्याची समेशन आहे 159. यामध्ये सेकंड स्टेप आपण बघितली होती डिवाइड द मोलर मास बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. आपल्याकडे ऑलरेडी मोलर मास कंपाऊंड्स आहे 159 ग्राम. एम्पिरिकल फॉर्म्युला मास जे आपण फाइंड आउट केले ते आहे 159. म्हणजे इथे दोन्हीही व्हॅल्यूज सेम असेल. जितकं मोलर मास आहे तितकंच एम्पिरिकल फॉर्म्युला मास सुद्धा आहे. सो वी गेट द रेशो मीन्स R इक्वल्स 1. मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं रेशोची जी काय व्हॅल्यू आलेली असेल ती. सो मल्टिप्लाय द एम्पिरिकल फॉर्म्युला बाय R ऑब्टेन अबाउट टू गेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. जो काय आपल्याला ह्या R रेशोची व्हॅल्यू मिळालेली असेल त्याने आपण मल्टिप्लाय करतो. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू R मल्टिप्लाय बाय एम्पिरिकल फॉर्म्युला. 1 R ची व्हॅल्यू आहे मल्टिप्लाय बाय एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याकडे आहे CuSO4. ह्याने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर ॲज इट इज आन्सर मिळणार आहे बिकॉज रेशोची व्हॅल्यू इथे 1 आहे. सो फायनल जो काय आहे कंपाऊंड आपला असेल CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट. ओके. सो असं कुठलेही एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असेल, क्वांटिटीज माहीत असतील तर सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत. फर्स्ट स्टेपमध्ये आपण सिम्पली पर्सेंटचं ग्राम करतो. देन नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करतो आपण, मास गिवन मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. त्यानंतर जे काय नंबर ऑफ मोल्स मिळालेले असतील त्याचा रेशो फाइंड आउट करतो. देन तो रेशो आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचा असतो इलेमेंटसोबत आणि त्यावरून एक फॉर्म्युला आपण डिटरमाइन करतो. दॅट इज नथिंग बट दी एम्पिरिकल फॉर्म्युला. आणि एम्पिरिकल फॉर्म्युला माहीत असेल तर मग फायनली आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. एम्पिरिकल फॉर्म्युलाचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ते या फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला R रेशो मिळतो आणि त्या रेशोने जर एम्पिरिकल फॉर्म्युल्याला आपण मल्टिप्लाय केलं तर फायनली आपल्याला जो मिळणार आहे तो असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. सो 5 स्टेप्समध्ये हे एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व करू शकतो. दिस इज ऑल अबाउट दी डिटर्मिनेशन ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला अँड फायनली molecular formula. Okay, so I'll stop here. See you in the next lecture.